पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। भाजप किसान मोर्चाची कराडमध्ये तिरंगा रॅली, शेतकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे। याच अभियानांतर्गत कराडमध्ये भाजप किसान मोर्चाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये शेतकरी, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणा देत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता। भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळे यांनीही या रॅलीत सहभागी होत नागरिकांचा उत्साह वाढवला। शेतकरी आणि विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांनी एकत्र येत राष्ट्रध्वजाप्रती आपला सन्मान व्यक्त केला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कराडमधील या तिरंगा रॅलीला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा देशभक्तीची भावना अधोरेखित करणारा ठरला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। खरं तर 15 ऑगस्ट हा उत्सव खऱ्या अर्थानं देशाचा सण म्हणून आपण सगळेजण साजरे करतो। आज ओगलेवाडी परिसरामध्ये किसान मोर्चाच्या वतीनं आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले सर्व नागरिक, त्याचबरोबर आत्माराम विद्या मंदिर, कन्या शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या ठिकाणी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये समाविष्ट झाला। खऱ्या अर्थानं हे आजचा दिवस, उद्याचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी राष्ट्रभक्त म्हणून, आपला देशाचा सण म्हणून आपण साजरा करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। पंतप्रधानांनी हा नवीन उपक्रम, नवीन अभियान सुरू केलं, याला कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि या उपक्रमाबद्दल काय? खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। प्रत्येक युवकाला, नागरिकाला 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्याचा आनंद आज गगनात भरलेला आहे। खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे की हर घर तिरंगा पोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा फडकला पाहिजे, किंबहुना रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला, युवतीला, माता भगिनीला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होता आलं पाहिजे। यासाठी सगळ्या नागरिकांच्या मधून देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय। अगदी अभिमानाची बाब आहे, ज्यांनी देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि जे देशाच्या कामी आले, असे स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील किंवा शहीद सैनिक असतील, त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवला, हा खरोखर वंदनीय आहे आणि असा पंतप्रधान देशाला पुन्हा पुन्हा मिळावा अशी आमची विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।